नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. विविध पदांची ही पदभरती अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज या विभागामार्फत घेण्यात येत आहे. या पदासाठी महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. फक्त एक लेखी परीक्षा घेऊन तुमची या पदासाठी निवड होणार आहे. तेव्हा या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, तरच तुम्ही या ठिकाणी या पदांसाठी अर्ज सादर करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया व अर्ज सादर करण्याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सामाजिक न्याय मंत्रालय यांच्या अंतर्गत येत असलेल्या अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेलं. तर या विभागाकडून एकूण 17 पदे या ठिकाणी भरल्या जात आहे. 17 पदांकरता ही जाहिरात या विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 17 पदांमध्ये 14 पदे परमनंट स्वरूपाची या ठिकाणी भरल्या जात आहे आणि 3 पदे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर या ठिकाणी भरल्या जात आहे. तर ती पदे या ठिकाणी कोणकोणती आहे, त्या पदासाठी वेतन किती असणार आहे, वयाची अट काय लागणार आहे, शिक्षण पात्रता काय असणार आहे, नोकरीचं ठिकाण कुठे असणार आहे, निवड प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे, अर्ज कशा प्रकारे सादर करायचा, परीक्षा फी या ठिकाणी किती लागणार आहे, याची सर्व माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या संपूर्ण पदभरतीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सरळ आपण पदांसाठी असणारी शिक्षण पात्रता, वयोमर्यादा, वेतन याबाबतची माहिती या ठिकाणी घेऊ. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला रीडर स्पीच पॅथॉलॉजी हे पहिले पद या ठिकाणी ग्रुप एचं या ठिकाणी भरलं जात आहे. जनरल कॅटेगरीसाठी एक जागा इथे असणार आहे. 67,700 ते 2,08,700चा पे स्केल लेवल 11 नुसार तुम्हाला या ठिकाणी दिल्या जात आहे. 45 वर्ष वयाची अट इथे अर्ज करण्याकरता लागणार आहे. शिक्षण पात्रता तुमचं MSc झालेलं असेल. या ठिकाणी ऑडिओलॉजी अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमधून पोस्ट ग्रॅज्युएट तुम्ही केलेला असाल, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स लेक्चररचा या ठिकाणी तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या पहिल्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर रिहॅबिलिटेशन ऑफिसर करता ग्रुप एचं या ठिकाणी पद भरल्या जात आहे. एक जागा या ठिकाणी असणार आहे. 56,100 ते 1,77,500चा पे स्केल लेवल 10 नुसार असणार आहे. 30 वर्ष वयाची अट इथे लागणार आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री तुमच्याकडे असेल, सोशल वर्कचं डिप्लोमा तुमच्याकडे असेल, व्होकेशनल गायडन्स पोस्ट ग्रॅज्युएटमधून डिग्री सोशियोलॉजी किंवा सोशल वर्कची तुमच्याकडे असेल आणि 2 वर्षाचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स सोशल वर्कचा तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या दुसऱ्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर लेक्चरर एज्युकेशन या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती होत आहे. ग्रुप एचं पद आहे. ओबीसीसाठी एक जागा या ठिकाणी असणार आहे. 56,100 ते 1,77,500चा पे स्केल लेवल 10 नुसार असणार आहे. 35 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. शिक्षण पात्रता एनी सब्जेक्टमधून तुम्ही मास्टर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल, हिस्ट्रीमधून एम.एड डिग्री या ठिकाणी उत्तीर्ण केलेला असाल, 55% गुण घेऊन आणि RCI रिकॉग्नाइज अंतर्गत डिग्री या ठिकाणी न्यू दिल्ली ची या ठिकाणी उत्तीर्ण केलेला असाल, तर तुम्ही या तिसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर लेक्चरर ऑडिओ स्पीच पॅथॉलॉजी या चौथ्या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. ग्रुप एचं पद या ठिकाणी भरलं जात आहे. टोटल 3 जागा या पदाच्या असणार आहे. वेतन तुम्हाला या पदासाठी 56,100 ते 1,77,500 या ठिकाणी असणार आहे. 35 वर्ष वयाची अट अर्ज करण्याकरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्पीच अँड हिअरिंगमधून MSc उत्तीर्ण असाल, 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या चौथ्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर व्होकेशनल काउन्सिलर या 5व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. ग्रुप बीचं पद या ठिकाणी असणार आहे. 2 जागा या पदाच्या भरल्या जात आहेत. 44,900 ते 1,42,400चा पे स्केल तुम्हाला या पदासाठी असणार आहे. 30 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची डिग्री किंवा सोशल वर्कचा डिप्लोमा तुमच्याकडे असेल किंवा या ठिकाणी सोशल वर्क सोशियोलॉजीमधून तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री उत्तीर्ण असाल आणि सोशल वर्कमधून तुम्ही या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी घेतलेला असाल, तर या 5व्या पदासाठी तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर सोशल वेलफेअर ऑफिसर या 6व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. ग्रुप बीचं पद आहे. 2 जागा या ठिकाणी असणार आहे. कॅटेगरीमध्ये या ठिकाणी तुम्ही जागा बघू शकता. लेवल 6चा पे स्केल तुम्हाला 35,400 ते 1,12,400 पर्यंतचा असणार आहे. 30 वर्ष वयाची अट इथे अर्ज करण्याकरता लागणार आहे. सोशल वेलफेअर MSWची मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल आणि रिलेव्हंट फील्डचा एक्सपिरियन्स 2 वर्षाचा तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या 6व्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर अकाउंटंट या 7व्या पदासाठी ही पदभरती आहे. ग्रुप बीचं पद आहे. या ठिकाणी या पदासाठी वेतन तुम्हाला 35,400 ते 1,12,400 पर्यंतचा लेवल 6चा असणार आहे. 35 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. या ठिकाणी फर्स्ट क्लासमधून तुम्ही BCom उत्तीर्ण असाल, 7 वर्षाचा एक्सपिरियन्स अकाउंटन्स डिपार्टमेंटचा तुमच्याकडे असेल किंवा या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठामधून तुम्ही MCom उत्तीर्ण असाल, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स अकाउंट्स डिपार्टमेंटचा तुमच्याकडे असेल आणि गव्हर्नमेंट रूल अँड रेग्युलेशन याबाबत तुमचं नॉलेज चांगलं असेल, तर तुम्ही 7व्या पदासाठी
या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट करता ही पदभरती ग्रुप बी साठी या ठिकाणी होत आहे. 35,400 ते 1,12,400चा पे स्केल तुम्हाला लेवल 6 नुसार असणार आहे. 30 वर्ष वयाची अट अर्ज करण्याकरता देण्यात आलेली आहे. क्लिनिकल सायकॉलॉजीमधून तुम्ही या ठिकाणी एम ए उत्तीर्ण असाल, रिलेव्हंट फील्डमधील 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे हिअरिंग हँडिकॅपचा या ठिकाणी असेल तर तुम्ही 8व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर एक्सटेन्शन सर्व्हिस असिस्टंट सोशल वर्क या 9व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. ग्रुप बीचं पद आहे. या ठिकाणी लेवल 6 नुसार 35,400 ते 1,12,400चा पे स्केल आहे. 30 वर्ष वयाची अट इथे लागणार आहे. मान्यताप्राप्त गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूटमधून तुम्ही MSW मधून मास्टर उत्तीर्ण असाल, रिलेव्हंट फील्डचा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या 9व्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर कम्प्युटर प्रोग्रॅमर ग्रुप बी या पदासाठी ही रिक्रुटमेंट 10व्या पदासाठी होत आहे. एक जागा या पदाची भरल्या जात आहे. 47,600 ते 1,51,100 रुपयाचा लेवल 8 नुसार पे स्केल तुम्हाला असणार आहे. 30 वर्ष वयाची अट इथे देण्यात आलेली आहे. सायन्स, मॅथ, स्टॅटिस्टिक, ऑपरेशन रिसर्च, कॉमर्स, इकॉनॉमिक्स यामधील मास्टर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल किंवा कम्प्युटर सायन्समधून पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असाल आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे दिलेल्या सब्जेक्टमधून या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर टेक्निकल असिस्टंट या 11व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. ग्रुप बीचं पद आहे. एक जागा जनरल कॅटेगरीसाठी असणार आहे. वेतन जो आहे तो 35,400 ते 1,12,400चा लेवल 6 नुसार या ठिकाणी असणार आहे. वयाची अट 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. कमर्शियलमधून मान्यताप्राप्त विद्यापीठामधून तुम्ही बॅचलर डिग्री उत्तीर्ण केलेला असाल, फोटोग्राफी, व्हिडिओ कॅमेरा ऑपरेशनचं नॉलेज तुमच्याकडे असेल, बेसिक कम्प्युटर ऑपरेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या 11व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर सायकॉलॉजिस्ट ग्रुप बीचं पद या ठिकाणी 12वं पद या ठिकाणी भरलं जात आहे. 3 जागा या ठिकाणी असणार आहे. 35,400 ते 1,12,400चा पे स्केल आहे लेवल 6 नुसार. 30 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. क्लिनिकल सायकॉलॉजीमधून MA उत्तीर्ण असाल तर तुम्ही या 12व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर ऑफिस सुपरिटेंडंट कम अकाउंटंट ग्रुप बीचं पद हे 13वं या ठिकाणी भरल्या जात आहे. 35,400 ते 1,12,400चा पे स्केल लेवल 6 नुसार असणार आहे. 30 वर्ष वयाची अट अर्ज करण्याकरता देण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त विद्यापीठामधून डिग्री उत्तीर्ण असाल, मिनिस्ट्रियल लाईन्सचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या 13व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. त्यानंतर डाटा एंट्री ऑपरेटर ग्रुप बी चं 14वं पद या ठिकाणी भरलं जातं. एक जागा या पदाची या ठिकाणी असणार आहे. 7व्या वेतन आयोगानुसार लेवल 6चं पे स्केल तुम्हाला 35,400 ते 1,12,400चं या ठिकाणी असणार आहे. वयाची जी अट आहे 30 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. कम्प्युटर सायन्समध्ये तुमच्याकडे सर्टिफिकेट, डिप्लोमा असेल किंवा ग्रॅज्युएशन या ठिकाणी उत्तीर्ण असाल, डाटा एंट्री ऑपरेटर, वर्ड प्रोसेसिंग या विषयाचं कम्प्युटर ऑपरेटरचं एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या 14व्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे ही 14 पदे परमनंट स्वरूपाची या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार, एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर 3 पदे आहेत ती कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर या ठिकाणी भरल्या जात आहे. याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी बघू. तर बघा, डायरेक्टर कन्सल्टंट हे 15वं पद कॉन्ट्रॅक्च्युअल म्हणजे कंत्राटी तत्वाच्या ठिकाणी भरल्या जात आहे. या पदासाठी वेतन सुद्धा या ठिकाणी उत्कृष्ट आहे मित्रांनो. 90,000 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी असणार आहे आणि वयाची जी अट आहे मित्रांनो ती 62 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. स्पेशल एज्युकेशनमध्ये तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री उत्तीर्ण केलेला असाल, मान्यताप्राप्त विद्यापीठामधून 55% गुण घेऊन तर या पदासाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता. रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन किंवा ॲडमिनिस्ट्रेशन या विषयाचा 10 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल त्या ठिकाणी प्राधान्य असणार आहे. त्यानंतर असिस्टंट प्रोफेसर या 16व्या पदासाठी ही पदभरती होत आहे. 2 जागा या पदाच्या भरल्या जात आहे. 75,000 रुपये पर मंथ सॅलरी असणार आहे आणि वयाची अट अर्ज करण्याकरता 56 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. MSc तुम्ही या ठिकाणी झालेला असाल, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजीमधून MSc उत्तीर्ण असाल, टीचिंग रिसर्च एक्सपिरियन्सचा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल आणि RCI मधून तुमचं रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही या 16व्या पदासाठी अर्ज सादर करू शकता. त्यानंतर लेक्चरर इन स्पेशल एज्युकेशन या शेवटच्या पदासाठी ही पदभरती होत आहे. 2 जागा या पदाच्या भरल्या जात आहेत. 56 वर्ष वयाची अट इथे अर्ज करण्याकरता लागणार आहे. 60,000 रुपये पर मंथ सॅलरी या पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर शिक्षण पात्रता सोशल सायन्स, ह्युमॅनिटीज अँड सायन्समधून मास्टर या ठिकाणी तुम्ही असाल, MEd स्पेशल एज्युकेशन या ठिकाणी तुमचं झालेलं असेल आणि 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पोस्ट क्वालिफिकेशन टीचिंग आणि स्पेशल स्कूलचा तुमच्याकडे असेल किंवा BEd या ठिकाणी झालेला असेल, स्पेशल एज्युकेशन तुमचं संबंधित विषयामध्ये झालेलं असेल, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे टीचिंग पोस्ट क्वालिफिकेशनचा किंवा स्पेशल स्कूल चिल्ड्रन फॉर विथ ASD ID SLDचा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता या कंत्राटी तत्वाच्या पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेल्या 3 पदे कंत्राटी तत्वाने सुद्धा या ठिकाणी भरल्या जात आहे. तर या पदांसाठी तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तर या ठिकाणी प्रयत्न करू शकता. त्यानंतर काही
अटी व शर्ती या पदभरतीबाबत या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता उमेदवार हा भारताचा नागरिक या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानंतर अर्ज कशाप्रकारे या ठिकाणी सादर करायचा याची थोडक्यात माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी बघा A4 साइजच्या प्लेन पेपरवर तुम्हाला जो काही अर्जाचा नमुना आहे त्याची प्रिंट या ठिकाणी काढून घ्यायची आहे. त्यामध्ये तुमचं सिग्नेचर आणि सेल्फ अटेस्टेड केलेले फोटोकॉपीज तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. त्याचसोबत तुमचं जे काही शिक्षण या ठिकाणी या पदासाठी झालेलं आहे त्या शिक्षण पात्रतेचे जी काही प्रमाणपत्र असणार आहे, जी काही कागदपत्र आहे ती या ठिकाणी अर्जासोबत जोडायचा आणि तो अर्ज दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा. तर या ठिकाणी बघू शकता अर्ज पाठवण्यासाठी या विभागाचा पत्ता इथे देण्यात आलेला आहे. तर या दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आतमध्ये तुमचा अर्ज या ठिकाणी पोहोचेल. त्या उद्देशाने तुम्हाला अर्ज तुमचा स्पीड पोस्ट किंवा कुरिअरच्या किंवा रजिस्टर्ड थ्रू या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे अर्ज सादर करण्याबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला नॉन रिफंडेबल डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी जोडायचा आहे. ₹300 या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी असणार आहे. जनरल, OBC, EWS कॅटेगरीकरता तर कोणाच्या नावाने या ठिकाणी तो डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे याची सुद्धा माहिती इथे देण्यात आली. तर या ठिकाणी बघू शकता द डायरेक्टर अली यावर जंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज मुंबई यांच्या नावाने तो डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी भरायचा आहे. SC, ST, दिव्यांग या कॅटेगरीतील उमेदवारांकरता अप्लिकेबल फी याबाबत माहिती या ठिकाणी देण्यात आलेली नाही. म्हणजेच या कॅटेगरीतील उमेदवारांकरता कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी भरावी लागणार नाही. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारची या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती इथे देण्यात आलेली. तर सुरुवातीला तुमची रिटन टेस्ट या ठिकाणी घेतल्या जाणार आहे. मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जाणार आहे. त्यानंतर डिझायरेबल क्वालिफिकेशन तुमचं काय झालेलं आहे, डिझायरेबल एक्सपिरियन्स कशा प्रकारचा या ठिकाणी असणार आहे, त्यानुसार तुम्हाला गुण इथे दिल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचं निवड प्रक्रियेचं स्वरूप या ठिकाणी असणार आहे. काही माहिती या ठिकाणी या पदभरतीबाबत इथे देण्यात आलेली आहे. सर्व माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी वाचू शकता आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. या अर्जाचा नमुना इथे पाहिजे असेल तर या ठिकाणी बघू शकता. या जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉइन करून हा अर्जाचा नमुना आणि ही जाहिरात तुम्ही या ठिकाणी प्राप्त करू शकता आणि या जाहिरातीच्या माध्यमातून संपूर्ण पदभरतीची माहिती घेऊन या पदांसाठी अर्ज तुम्ही सादर करू शकता. तर अशा प्रकारची ही पदभरती 17 पदांकरता या ठिकाणी अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज या विभागाकडून घेण्यात येत आहे आणि त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या. ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.